नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीच्या नावाखाली तपोवनातील सुमारे 1800 झाडांच्या कत्तलीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिलाय। वृक्षतोडी विरोधात दाखल जनहित याचिकेची दखल घेत न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली असून येत्या 14 जानेवारीपर्यंत कोणतीही वृक्षतोड न करण्याचा स्पष्ट आदेश दिलाय। नाशिकमध्ये मधुकर जगताप यांनी वकील पायल वर्धन आणि ओमकार वाबळे यांच्या मार्फत ही जनहित याचिका दाखल केली असून गुरुवारी त्यावर तातडीची सुनावणी घेण्यात आली। सुनावणी दरम्यान वृक्षतोडीबाबत दाखल सूचना व हरकतींवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने तोपर्यंत वृक्षतोड करण्यात येणार नसल्याची माहिती राज्य सरकार आणि नाशिक महापालिकेच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली। त्यानंतर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेल्यांना नोटीस बजावत न्यायालयाच्या परवानगीशिवाय एकही झाड तोडले जाणार नसल्याचं स्पष्ट केलं। याचिकाकर्त्यांनी याचिका न्यायप्रविष्ट असेपर्यंत 1800 झाडे तोडण्यास मज्जाव करावा, वृक्षतोडीच्या आदेशाला स्थगिती द्यावी आणि साधुग्राम उभारणीसाठी पर्यायी जागा शोधण्याचे आदेश द्यावेत असा ठोस मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो। पुढील कुंभमेळा 2027 मध्ये प्रस्तावित आहे। या कुंभमेळ्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात साधुग्राम उभारण्यात येणार असताना त्यासाठी 30 ते 40 वर्ष जुनी तपोवनातील झाडे तोडली जाणार होती। ही झाडे नाशिक शहरासाठी प्राणवायू समान असून विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास केला जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय। वृक्षतोडीचा हा निर्णय पर्यावरणाच्या मूलभूत तत्वांचे उल्लंघन करणारा असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निवाड्यांचाही दाखला याचिकेत देण्यात आलाय। या दरम्यान या निर्णयाला पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असून या प्रकरणातील पुढील न्यायालयीन सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।